श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वर्षभरानंतर बनणार लक्ष्मी नारायण राजयोग. या राशीचे चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहाच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. शास्त्रामध्ये अनेक विशेष योगांचा उल्लेख आहे. त्यातील एक प्रमुख योग म्हणजे लक्ष्मीनारायण राजयोग. येत्या काळात हा राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींचं नशीब या राजयोगामुळे उजाळणार आहे. शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. एप्रिलमध्ये व्यापार देणारा बुध आणि धनाचा दाता शुक्र यांच्या संयोगामुळे हा राजयोग तयार होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तुमच्या कुटुंबातील वाद मिटणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. पहिली रास आहे वृश्चिक रास. लक्ष्मीनारायण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण हा राजयोग तुमच्या राशीतून 5व्या भावात तयार होणार आहे. तुमच्या मुलाला नोकरी मिळू शकते किंवा लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. प्रेम संबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असाल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये चांगली वाढ होईल. दुसरी रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा मिळेल. यावेळी तुमचे आईसोबतचे संबंध चांगले राहतील. तिसरी रास आहे वृषभ रास. धनुराशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग शुभ ठरू शकतो, कारण तुमच्या राशीच्या 4थ्या घरात राजयोग तयार होणार आहे. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. तुमचा आर्थिक फायदा प्रचंड होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकतात. या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा. भाग्यवंत ठराल. हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून